अनेक वेळा असं होतं की आपल्या पायांवर स्किन जी असते, जी त्वचा असते, एस्पेशली घोट्याजवळची, ती काळसर होते आणि पटकन एक अशी रिॲक्शन असते की बाबा हे त्वचेचा आजार आहे आणि आपण त्वचा रोग तज्ञाला, डर्मॅटॉलॉजिस्टला भेटावं. आणि त्यात खरं काही गैर पण नाहीये. पण मग इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही जी त्वचा काळसर होते पायावरची, घोट्याजवळची, त्याची दोन कारणं असतात. त्याला आम्ही ॲलोपॅथिक भाषेमध्ये व्हीनस आणि नॉन व्हीनस असं म्हणतो. म्हणजे एक कारण असतं की वेन्स म्हणजे ज्या नीला आहेत आपल्या पायातल्या, ज्या रक्तवाहिन्या आहेत अशुद्ध नेणाऱ्या, त्यांच्यामध्ये पण फॉल्ट असू शकतो. आणि दुसरं जे आहे ते वेन्सचा प्रॉब्लेम नाहीये. आता तो नसेल तर डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा त्वचा रोग तज्ञाने ट्रीट करणं अति योग्य आहे. पण जर तो वेन्सचा प्रॉब्लेम असेल तर मात्र त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. आता वेन्समुळे किंवा नीलांच्या प्रॉब्लेममुळे त्वचा काळसर का होते? कारण ह्या ज्या नीला असतात, ज्या अशुद्ध रक्त आपल्या हार्टकडे नेत आहेत, त्यांच्यामध्ये झडपा असतात, वॉल्स असतात. ह्या वॉल्स वीक होतात. कारण अनेक आहेत. खूप वेळ उभं राहण्याचं प्रोफेशन आहे, वजन जास्त असेल, अनुवंशिकता असेल, आणि परिणामस्वरूप काय होतं की ब्लड जे आपल्या हार्टकडे जायला पाहिजे ते रिव्हर्स होतं, रिटर्न येतं, साठू लागतं, पायातल्या वेन्स मधलं प्रेशर वाढतं, मायक्रोस्कोपिक लेवलला ब्लड लिकेज सुरू होतं आणि ब्लडमध्ये जे आयन असतं ते आपल्या स्किनमध्ये जाऊन बसतं आणि त्याच्यामुळे आपली त्वचा काळी होते. हे समजून घेणं खूप गरजेचं. त्यामुळे जर त्वचेवर काळसरपणा आला असेल घोट्याजवळ आणि त्याच्यासोबत जर पायावर वेड्यावाकड्या वेन्स दिसत असतील, शिरा नसा दिसत असतील, तर तुम्ही पेशंट्सने व्हॅस्क्युलर सर्जन किंवा जनरल सर्जनला दाखवणं खूप गरजेचं आहे. एवढंच नव्हे की त्याच्यासाठी नंतर पायाच्या वेन्सची जी सोनोग्राफी आहे, ज्याला आपण कलर डॉपलर म्हणतो, तेही करणं खूप गरजेचं आहे. कारण हा जर रूट कॉज, हे जर मूळ कारण आपण ट्रीट नाही केलं तर मग जे काही आपण उपाय करतोय ते म्हणजे दे आर नॉट सक्सेसफुल. अनेक पेशंट्स बघतो मी आणि अनफॉर्च्युनेटली दिस इज अ सॅड रियालिटी विच इज हॅपनिंग. सो हा अवेअरनेस, ही जागरूकता खूप गरजेची.